किती वेळ लावतोय हा, अजून कसा नाही आला? पण अजून हा, आत्ताशी आलाय का? येऊच दे त्याला, बघ. कसं आहे मॉडेल? भारी आहे. तुला माहितीये का तुझ्यासाठी किती वेळ थांबलीये मी तिथं वाट बघत? मला बोलायचंय तुझ्याशी. ते जाऊ दे, आपण पहिलं मिसळ खाऊया. सेठ, 2 मिसळ स्पेशल आपल्या माणसासाठी. तुला खायचंच सुचतं. देवराज, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल ना मग. तुला माहित नाही का घरचे माझ्यासाठी स्थळ बघतात ते? तू बोलला होता ना मागच्या महिन्यातच मी येतो तुझ्या घरी. येतो ना मग. कधी? माझं लग्न झाल्यावर? चायला म्हणून एवढं तंतन करते बाई. मला हलक्यात नको घेऊ हा. उद्या घरी यायचं आणि बोलायचं. बोलतो की, तोपर्यंत बोल ना तू. घरच्यांनी विचारलं काय करतो मुलगा, मग काय सांगू? ड्रायव्हर आहे मुलगा, रिक्षा चालवतो म्हणून सांगू? रिक्षा चालवते सांगणार ना? का चोऱ्या मारा करणार वाटलं का? कष्टाचं खातोय, कोणाला लुबाडत नाही. आणि तुमची असली नाटकी असेल ना तर तुम्ही उडत गेले तुम्ही. नीट बोलायचा माझ्याशी. अजून मी तुझी बायको झाली नाहीये. हो ना मग. काय? बायको. अरे गाढवा, मग त्यासाठी घरी यावं लागलं, माझ्या पप्पांशी बोलावं लागलं, मग होईनच ना मी तुझी लग्नाची बायको. अरे हा ना मग, कुठं पळून येणार आहे तुला? लग्न थाटामाटात करूया की आपण, तेव्हा कळतोय बाजारला ड्रायव्हरची पावर. पण पप्पा आपल्या लग्नाला नाही म्हणते. का? काय रोग आला? कुठलं बाबा आपली मुलगी एका ड्रायव्हर मुलाच्या हातात देणार आहे? काय लावणार रे मग ड्रायव्हर? हा, घेऊ का त्यांना पुढल्या टायराखाली? नीट हा, माझे पप्पा येते, तुझ्या गाडीतला पॅसेंजर नाही. आल्यापासून ऐकतोय बापले कसं करतात. तुला काय वाटलं? रिक्षावाले महिन्यानं जर ठरवलं ना 30 ते 40 हजार रुपये सहज कमवते आहे. आणि मनाने उठायचं, मनाने झोपायचं. कोणी आमचा राजा नाहीये. मला कळतंय रे, पण पप्पांना कोण समजवणार? मी समजवतो ना, उद्या येतो ना घरी. हा चालतंय. हा, खा मिसळ. कशी आहे मिसळ? झणझणीत. झणझणीत.